राजावली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय भूमित आणि नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय महेश याला. रुपेश गोवारी गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातला पहिला चेंडू भूमीत ढुकला. याच्यासाठी पहिला चेंडू सन्मान दिला जातो. चेंडूला पॉइंटच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला. एक धाव पूर्ण केले. पंचांकडून इशारा येतोय नो चेंडू. पहिला चेंडू हा नो चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा येतात. श्री गणेश केला जातोय. राजावली संघाच्या धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या त्यामध्ये 2 धावा. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. चेंडू होता पण तो फटका फसलाय. क्षेत्ररक्षण थोडासा डीप मध्ये आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. भूमित याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर वाढली गेली ती म्हणजे 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता बघा मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी. दोन्ही खेळाडूंचा विचार करायला गेला तर एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत दोन्ही खेळाडू. आणि गोलंदाजाचा विचार करायला गेला तर रुपेश गोवारी सारखा काही गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू नो टाकल्याच्या नंतर मोठ्या चेंडूवर मोठा फटका येईल की काय असं एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं मनामध्ये. परंतु काय चांगला कमबॅक त्या चेंडूवर रुपेश गोवारी याच्याकडून बघायला मिळाला आपल्याला. धावसंख्या 8 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. रुपेश गोवारी याचा जर विचार करायला गेला तर खूप क्रिकेटचा अनुभव आणि तो अनुभव यावेळी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. ओहो अप्रतिम डिलिव्हरी. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बघा या स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. यापुढचा चेंडू फटका फसलाय. यष्टीरक्षक येतोय त्याच्या खाली. झेल पकडला जातोय. महेश बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावर 8 धावा झालेल्या आहेत. एक गड्याच्या मोबदल्यावर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर भाविक याला आपण बघतोय. याला बघतोय. जबरदस्त षटक म्हणावं लागेल रुपेश याच्याकडून. 8 धावा दिल्या आहेत.
टॉस चेंडू होता फेअरवेच्या दिशेला चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार आल्याच्यानंतर धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. भावेश बघूया कमबॅक करतो. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल नक्कीच आपल्या संघासाठी. या ठिकाणी 3 धावा वाचवलेल्या आहेत. एक धाव आणि एका धावेने धावसंख्या 15 धावा. यावेळी आपण बघतोय रोशन कोल्हेकर डाव्या हाताचा फलंदाज. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी बिग हिट केलाय चेंडू निघून गेलाय की काय सरळ सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार.
फलंदाज बाद आहे. खूप चांगला झेल पकडलेला आहे. नवीन फलंदाज आपण बघतोय पवन नंबर 4 चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता पण तो तेवढा चांगला फटका मानावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव येते या चेंडूवर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धाव संख्या 22. शेवटचा चेंडू असेल. ब्लॉक हालमध्ये टाकला होता चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. याच पंचांकडे इशारा केला जातोय. षटक क्रमांक दुसरं संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या राजावळी संघाच्या 22 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. या गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू पवन याच्यासाठी. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. या पंचांकडे इशारा केला जातोय. वाईटच्या रूपाने एक धाव येते आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. 25 धावा या 23 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. पवन आणि भूमित अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पहिला चेंडू या चेंडू आपण यावेळी बघा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली. अशा प्रकारे गडी बाद होतोय. धावसंख्या 27 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यावर नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येते वैभव.
षटक क्रमांक तिसरा चालू आहे. तिसऱ्या षटकामधले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. स्वेत एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. नंबर 3चा गोलंदाज या षटकामध्ये कमबॅक केलेला दिसतोय सिक्कीम बॉईज संघाने. परंतु यावेळी बघा वैभव एक आक्रमक फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर बी हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ टिकवर हा चेंडू होता. चेंडू निर्धाव गेलेला आहे. काय चांगली गोलंदाजी. पण वैभव पासून थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजांकडून आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतो हा गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या धाव फलकावर स्थिर आहे ती म्हणजे 27 धावा. स्वेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बघा 2 क्षेत्ररक्षक होते त्याच्या मधून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे पार. हा येतोय चौकार. आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 31 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. चार चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामधले. नवीन देऊ नवीन बराबरी झाला आहे. धावा धाव फलकावर लागलेले आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकामधले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. वैभव याला आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर. यापुढचा चेंडू काय अप्रतिम डिलिव्हरी होती. निर्धाव चेंडूची सांगता. मिडल स्टंपच्या वरून हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. नशिबाची साथ यावेळी मानावं लागेल वैभव याच्याकडून. जरी हा चेंडू थोडासा खाली राहिला असता तर नक्कीच बेस घेऊन गेला असता. पण तो काय जबरदस्त गोलंदाजी स्वेत याच्याकडून. शेवटचा चेंडू असेल. यावेळी दांडी येऊन झालेला आहे. अशा प्रकारे वैभव बॅक टू द डगआउट. बोल संदीप दा बोल. आपले राजवलीला चालू झाले मॅच टिवरीला. इथं आता जस्ट 3 विकेट काढले. 2 काढले. काय हास काय घरास लाईव्ह आहे मॅच. प्रदर्शन लाईव्ह. यतीश पाटील. यतीश 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 धावा या धाव फलकावर लागलेल्या आहेत. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण बघतो यतीश. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर भूमीत सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे नक्कीच यावेळी भूमीत याच्याकडून अपेक्षा अशी राजावली संघाला मोठे फटके आणि ते त्याच्या बॅटमध्ये नेहमीच येतात. हो अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. भूमी टुकलीचा जर विचार करायला गेला तर या सीझन मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये चाललेला हा फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज आहे.
स्ट्राईक कमी मिळल्या कारणामुळे नॉन स्ट्राईकच्या एंडवर होता. एका बाजूने बघितलं तर विकेट डाऊन होते, परंतु दुसऱ्या बाजूने बघितलं तर भूमीत अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला होता. चेंडू येतो लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. विजय मोकाशी याला आपण बघत होतो नॉन स्ट्राईकच्या एंडवर येत होता. गोलंदाजाच्या हातामध्ये जर करेक्ट हात थ्रो असता तर नक्कीच हा फलंदाज बाद झाला असता. परंतु दुसरी बाब म्हणजे भूमी डुकले याला स्ट्राईक आपल्या जवळ ठेवायचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतोय. धावसंख्या 33 धावा. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलावरी मानावी लागेल. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला जातोय पंचांकडून. काहीच चांगली गोलंदाजी बघायला मिळते दिश याच्याकडून, कारण भूमीत सारखा फलंदाजाचा विचार करायला गेला तर आक्रमक हा फलंदाज आहे, परंतु ह्या षटकामध्ये काही जबरदस्त गोलंदाजी मानावी लागेल. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडूचा किल शिल्लक असेल. बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. भूमी याला काही चेंडू बरोबर समजत नाही आणि ह्या षटकामधला बघायला गेला तर तिसरा निर्धाव चेंडू मध्ये 4 चेंडू मध्ये केवळ 2 धावा नसतो. यतीश सारखा गोलंदाज आणि तो सुद्धा सामोरे असलेला फलंदाज भूमी डुकले याच्या विरुद्ध. धावसंख्या 33 धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. ह्या षटकामधला 5वा निर्धाव चेंडू. या षटकामध्ये एक जबरदस्त कमबॅक सिक्कीम बॉयज संघाने केलेला आहे. शेवटचा चेंडू बघूया मोठा फटका येतो की काय. हा चेंडू सुद्धा ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला जातो. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का चाल थ्रो. बघा खराब थ्रो झालेला आहे आणि त्याचं रूपांतर 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 संपते. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर राजावली संघाची धावसंख्या 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष असेल सीकेएम बॉयज संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एका बाजूने रुपेश आणि दुसऱ्या बाजूने भावेश. 4 षटकामध्ये ह्या 36 धावा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. वैभव याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिले संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचं षटक असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय सिक्कीम बॉईज संघ. बघूया पहिल्या षटकातला पहिला चेंडू रुपेश कोवार याच्यासाठी. चांगली डिलिव्हरी, पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चांगली सुरुवात राजावली संघाकडून. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू 200 प्रेक्षक होते. 200 प्रेक्षकाला भेदून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघतोय चांगली बॅटिंग करताना रुपेश गोवारी या फलंदाजाला आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्ररक्षकाच्या वरून हा चेंडू गेला होता सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावाने आणि 4 धावेने अकाउंट ओपन केलं जातं रुपेशचं आणि संघाचं सुद्धा धावसंख्या 4. ऑफ साईडचा जो सर्कल होता तो बघतोय आपण. दुधीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आपण बघतोय सीमारेषेवर भूमी डुकले याला बघतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय लॉगॉनच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आहे पवन. बरोबर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू. चेंडू जातो मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. यावेळी कॉलिंग नव्हती बरोबर. रुपेशाचं लक्ष नव्हतं. भावेश याला ही धाव घ्यायची होती आणि बघा ही धाव पूर्ण झालेली आहे परंतु मिसअंडरस्टँडिंग झाला होता. या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 5 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. यावेळी मोठा फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 11 धावा. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. यावेळी नशिबाची साथ मानावी लागेल गोलंदाजाच्या बाजूने कारण हा चेंडू जर पट्ट्यात आला असता तर स्क्वेअरच्या दिशेला सरळ सीमारेषे पार गेला असता. परंतु नक्कीच नशीब मानावी लागेल वैभव याच्या बाजूने. चेंडू टाकून झालेले आहेत 5 धावा झालेल्या आहेत 11. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. यावेळी पुन्हा एकदा सरकारमध्ये क्षेत्ररक्षक. काय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. बघा बेल सुडवले रुपेश गोवारी बॅक टू द डगआउट. बघा काहीही गरज नव्हती. बोनसच्या रूपाने ही विकेट राजावणी संघाला आलेला आहे. षटक क्रमांक पहिलं संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 1 बाद 11 धावा.
याच्यानंतरचा सामना असेल जय श्रीराम वर्सेस खोपरीपाडा. दोन संघ इथे दाखल झाले असतील तर कर्णधार नाणेफेकीच्या कॉलसाठी या, प्लीज सहकार्य करा. जय श्रीराम वर्सेस खोपरीपाडा. श्वेत पाटील नंबर 3 चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा फलंदाज. चांगली गोलंदाजी केली होती, दोन फलंदाज बाद केले होते राजावली संघाचे. ज्यावेळी शतरक्षक करक होता सीकेएम स्पोर्ट्स संघ, त्यावेळी चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे नंबर 3 मध्ये. बघूया जयश आहे गोलंदाजी मार्कवर. फुलटॉ चेंडू होता. यस, विकेटचं पतन होते इथे. श्वेत पाटील आला आणि त्याच पावली परत गेला. एक जबरदस्त गोलंदाजी. नेहमीच आपण बघतो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये हा संघ खेळतो, त्यावेळी जयेश मोकाशी याची जी भूमिका असते ती एक जबरदस्त असते. एक जबरदस्त गोलंदाज आहे राजावली संघाकडून, नेहमीच आपण याला बघत असतो. आणि इथे मात्र ह्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर एक गडी बाद केलेला आहे सीकेएम बॉईज संघाचा. आणि आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे, कारण रुपेश गोवारी हा चांगली फलंदाजी करत होता, पण तो धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला. आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर श्वेत हा ज्या पावली आला त्याच पावली माघारी गेला. म्हणजे धावसंख्या 11 असताना हा दुसरा गडी बाद झालेला आहे. यतीश पाटील. नंबर 4 चा बॅटर यतीश पाटील. स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय. नॉन स्ट्राईकच्या वर विचार करायला गेला तर 22 सारखा फलंदाज आहे, ज्याने 2 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा बनवल्यात, परंतु यावेळी नॉन स्ट्राईकवर आहे. जेश मोकाशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय कॅच आणि पुन्हा एकदा विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्याच्या नंतर नंबर 5 चा बॅटर विशाल याचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालेलं आहे. ह्यावेळी बघा जयेश ऑन द हॅट्रिक, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साजरी करताना दिसेल की काय. जयेश मोकाशी, ओहो चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सर्कलमध्ये, चेंडूला हुसलेल फेक येईपर्यंत एकाच जागेवर समाधान मानावं लागेल. काही जबरदस्त कमबॅक राजावली संघाने केलाय. पहिलाच असं वाटत होतं की धावा ज्या झालेल्या आहेत 35 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत, असं वाटतं की ह्या धावा कमी आहेत की काय, परंतु काय चांगली गोलंदाजी वैभव आणि जयेश याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 3 गड्याच्या मोबदल्यावर. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर 22 सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया काय होते या चेंडूवर. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट ओव्हर द विकेटचा मारा. बिग हिट केलाय, चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे पार. हा येतोय षटकार.
षटकार आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. भविष्याचा विचार करायला गेला तर 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू परंतु ऑफ पिचच्या बाहेर. यस, पहिल्या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर थोडासा दबावामध्ये होता गोलंदाज. फलंदाजापासून थोडासा चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यावेळी खूपच लांब गेला, ऑफ पिचच्या बाहेर गेला आणि पंच दर्शवितात की हा चेंडू वाईट चेंडू. यावेळी फुलटा चेंडू येतोय लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे पवन, याला आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करतोय. एक चेंडू असेल. धावसंख्या 21 धावा, सॉरी 20 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला. ओहो, बघा सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता. जे जाल म्हणलं होतं त्या जाल्यामध्ये मासोली गावलेली आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेट डाऊन. विशाल बॅक टू द डगआउट. याच्यानंतर होणारा सामना जय श्रीराम वर्सेस कोपरीपाडा. दोन्ही संघ इथे दाखल झाले असतील तर नॉनपिकेच्या कॉलसाठी या. जय श्रीराम संघ आणि कोपरीपाडा संघ. आजच्या दिवसातला तिसरा सामना. अजय ह्याला आपण बघतोय संघाचं तिसरं षटक. हे षटक मात्र ह्या मॅचचं टर्निंग पॉइंट होऊ शकतोय. परंतु दुसऱ्या बाजूने बघितलं तर भावेश सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. काय होते या सामन्यामध्ये? हे षटक निर्णायक षटक ठरेल ह्या मॅचचं. या बघा मोठा फटका खेळलाय पण तो फटका फसलाय. शेप शॉट बनावा लागेल. विजय मोकाशी काय चांगला प्रयत्न केला होता झेल पकडण्यासाठी. बघा सीमा रेषेवर होता आणि सर्कल मध्ये आला होता धावत झेल पकडण्यासाठी. खूप चांगला प्रयत्न केला गेला होता परंतु झेल हा सुटलेला आहे. यावेळी 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 22 धावा. बघा एका बाजूने विचार करायला गेला तर विकेट डाऊन झालेले आहेत पण दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर भावेश सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. हो हो हो, काय फटका केलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षक हा प्रेक्षक बनून राहिला आणि त्याच्यावरून चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. धावसंख्या 28 धावा.
अजय पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका बघा. 2 क्षेत्ररक्षक होते त्याच्यामधून खेळून काढला चेंडू. एक सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते यावेळी भावेश याच्याकडून. धावसंख्या 30 धावा. 9 चेंडू आणि 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये विचार करायला गेला तर 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा मोजते. दुसरा ऑप्शन होतं बघा ह्या गोलंदाजावर विजय मोकाशी. याचा जर विचार करायला गेला तर हा सुद्धा एक गोलंदाज जबरदस्त गोलंदाज होता, पण अजय याच्यावर भरोसा दाखवलेला होता आणि अजय यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा मोजलेल्या आहेत. या चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या 31 धावा. 8 चेंडू असतील आणि 8 चेंडू मध्ये 5 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्र खाली आहे बघा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. परंतु ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या 33 धावा. 7 चेंडू आणि 3 धावेची गरज. 7 मध्ये 3. समोर फलंदाज हिमांशू. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. षटक क्रमांक 3 संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 33 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा 36 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय भावेश हा सलामीला आलेला फलंदाज आणि त्याच्या नावावर 24 धावा आहेत. म्हणजे वन मॅन आर्मी सारखा एका बाजूने खूप चांगली फलंदाजी केलेली आहे भावेश याने. कारण एका बाजूने बघितलं तर विकेटचं पतन होत होतं, परंतु दुसऱ्या बाजूने चला बोधतपणा संघाचा कर्णधार त्यास वर्सेस नायरा टिवरी 2 संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. नो चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या 34 धावा. फ्री हिट चेंडू असेल. 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू होता आणि अशा प्रकारे विजयी षटकार येतोय भावेशाच्या बॅट मधून आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय सीकेएम बॉईज संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय राजावली संघ. कॉंग्रॅच्युलेशन सीकेएम बॉईज संघ आणि हार्ड लक मर्दवीर राजावली संघ. चला याच्या नंतर होणारा सामना असेल नायरा स्पोर्ट टिवरी वर्सेस बोबतपाडा. दोन्ही संघ इथे दाखल झाले असतील तर नाणेफेकीच्या कॉलसाठी या.